राज्यात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल तोडफोड प्रकरणी संशयित 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी आरोपींची धिंड काढलेली आहे। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार यांच्यासह पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। नागपुरातील ढोमणे सभागृहामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। राष्ट्रीय सफाई कामगार काँग्रेस ही जी एक अत्यंत मोठी संघटना आहे, सफाई कामगार विशेषतः वाल्मिकी आणि सुदर्शन समाज याला एक मोठं प्रतिनिधित्व देणारी ही जी संघटना आहे, या संघटनेने भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली याचं ठरवलं आहे। खरं म्हणजे या सफाई कामगारांच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाची स्वतःची मजबूत संघटना आहे। आमच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात हा समाज आहे, पण आज सफाई कामगार काँग्रेस आल्यामुळे आता संपूर्ण समाजच आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। आणि म्हणून मी अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस, त्याचे प्रमुख परमारजी, त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेले सगळे जे लोक आहेत, या सगळ्यांचे आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।